या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात आउट टू द कॉमेडी बॉक्स तिथे जोडले जातील मनोजी कारवे सर. धन्यवाद कुमार बाबरे सर. खूप चांगली मेहनत आपली सुद्धा या समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही ऐकतोय पाहतोय. सन्माननीय कालुरामजी कडव साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. उपस्थित मान्यवर जगन्नाथजी दळवी साहेब एक चांगली अकॅडमी जे चालवत आहेत. आविष्कार अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आपल्यामध्ये आज जोडले गेलेत. अनेकांना घडविण्यामध्ये अगदी आपलं जीवन ज्याने सुपूर्द केलं, एक वसा घेतलाय, जे त्यांचं स्वप्न आहे असे जगन्नाथजी दळवी या क्रिकेटचा आनंद घेत असताना मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. पहिला चेंडू ऑप्टिकच्या अगदी लगत होता, फुललेत वापरला गेला, त्याला अगदी खोदून काढलं आणि वेगाने तिथे मिडॉनच्या फिल्डरला बीट करून चेंडू वाईडिस लॉंगरला कव्हर केलं गेलं. पहिली धाव इथे आली आहे बॅट्समन रोशनच्या बॅटमधून. रोशन ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे. तलेवाडी संघाची, ज्याने वाघाची वाडीसारख्या मोठ्या दिग्गज संघाला पाणी पाजलंय, तो संघ इथे आता 2 हात करतोय गवाली संघाच्या विरुद्ध. संघर्ष 11 गवाली विरुद्ध तळेवाडी असा सामना इथे पेश केलेला आहे. निमित्त आहे मानुलीकर चषक 2026. थोडंसं बॅकफुटला गेले, पॉज घेतला, फक्त बॅट फिरवली तिथे, पण तो शॉर्ट स्क्वेअरिंगच्या दिशेने तिथे फिल्डर तैनात आहे 30 सर्कलमध्ये. पहिलं षटक सुरू असताना पाहतो आपण. डीपमध्ये जर विचार केला तर लॉंग ऑफ एक घेतला, एक मिड विकेटला फिल्डर आहे आणि एक सिंगलने दोन्ही पण फलंदाजाने एक आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला आणि चांगलं मिडलिंग होत असताना संघाची धावसंख्या सिंगलने 2 वरती पोहोचवलेली आहे रोशन आणि गणेशने. शॉट ऑफ लेन, हाफ ट्रॅकर दिला भिरकावून, बुर सिक्सर बिगी. वाव. जर अजून 2 षटकार आले तर 1100 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे मान्यवरांकडून. सन्माननीय मानुली ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सरपंच आपले लाडके सरपंच, येस, त्यांनीच मला आवाज दिला. मला वाटलं कुठल्या मान्यवरांनी लावलं की काय. साहेबांच्याच माध्यमातून अगदी आपण 3 दिवस ऐकतोय. कुमार सर सुद्धा नुकतेच म्हणाले की साहेबांनी अगदी बक्षांची खैरात पण केली तुमच्यासाठी. सर्व गोष्टी देण्याचा त्यांनी ध्यास घेतलाय. ज्यांचा श्वासच आहे क्रिकेट असं म्हणू शकतो. आणि जर अजून 2 लागोपाठचे षटकार आले तर 1100 रुपये बक्षीस आपले विद्यमान सरपंच नामदेवजी कडव साहेबांच्या माध्यमातून. एक षटकार आला रोशनच्या बॅटमधून, पहिला आलाय, 2 येणं बाकी आहे. रोशन सांगतो की आपने मेरा अभी अंदाज देखा है, आगाज देखा है, ये मैच का अंजाम अभी बाकी है. दोस्तों ये तो ये मैच का झांकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है मैदान में. विचार केला तर 8 धावा आहे 3 चेंडूमध्ये ठोकल्यात. प्रोजेक्टेड स्कोर लगेच आमचे माऊली इव्हेंट्स वाले दाखवत आहेत. 64चा पल्ला गाठू शकतो 4 षटकांमध्ये तलेवाडी संघ. आधी 2 चेंडूमध्ये थेंबे थेंबे तळेसाचे अशी पद्धत, त्यानंतर लगेच गेअर बदलले आणि षटकार तिथे लगावला. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज रोशन. हो हो हो, इथे थोडासा टप्पा अलीकडे टाकून चेंडूला फ्लाय केलं आणि फ्रंटफुटला पुढे आणलं. तर डावा पाय पुढे आणलेला बघा या ठिकाणी बॅट्समनने, परंतु चेंडू आय लाईनच्या वरून जात असताना तिथे नजरमध्ये कैद करू शकला नाही, बॅटमध्ये अगदी तिथे संपर्क करू शकला नाही आणि चेंडू अगदी फ्लाय होऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगला टप्पा नियंत्रण रोशनच्या अगेन्स्ट रोशन गोलंदाजाकडून. दोघे पण रोशन नावाचे तिथे बारीक कड लागली. शॉर्ट बॅकोसरीच्या दिशेने लेग स्लिपला तिथे फिल्डर तैनात. सिंगल मिळाली रोशनला. षटक सुद्धा हाताळतो रोशन नावाचा गोलंदाज. चांगला कॉन्टेस्ट रंगतोय. जसजशी पुढची फेरी सुरू झाली तसतसं या क्रिकेटची रोमांचकता वाढत चालली आहे. या मैदानाचा क्रिकेटचं सौंदर्य थरार आपण अनुभवतोय आलेल्या सर्व प्रेक्षकांनी मान्यवर. शॉट ऑफ लेन, इथे पूल आणि सक्सेसफुल आहे. फिल्डर चेंडूच्या खाली, ओ हो, गोल गोल फिरलाय. जजमेंट चुकलं, अनुमान चुकलं आणि त्या दरम्यान धावा सुद्धा वेचल्या गेल्या. धावांसाठी इथे असूसलेली ही जोडी धावा सोडणार नाहीये. 2 धावा जोडल्या गेल्या रोशनच्याकडून. रोशन खेळतोय 8 वरती आणि इथे गणेश खेळतोय 3 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 11. पहिल्या षटकाची समाप्ती. एकही गडी बाद नाहीये.
संत आणि सावध सुरुवात टीम तलेवाडी संघाकडून. धावसंख्या बिनबाद 11. असं पाहता प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती असेल की मला सुद्धा बोलावंसं वाटतं जगन्नाथजी दळवी साहेब की मुरबाड आणि शहापूर परिसरामध्ये फार मोठ्या अकॅडमीज आहेत. मागेच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आमचे भावड्या पण होते सोबतीला, बुटेरे पण होते. आम्ही एक स्पर्धा कव्हर केली, किनवली असोसिएशन लीग. त्या परिसरात सुद्धा परटोली परिसरामध्ये सुद्धा फार मोठ्या अकॅडमीज आहेत आणि तिथे सुद्धा अनेक पोलीस 500-500 तिथे स्टुडंट्स आहेत, तिथे घडतायत. असं जसं तुम्ही घडवता त्या परिसराला, म्हणजे मुरबाड आणि शहापूर हा तालुका अगदी पोलीस घडवण्यामध्ये मागे नाही आहे म्हणू शकतो आपण. फार मोठं त्याला म्हणतात वाघाचं काळीज, आणि ते काळीज आपल्या हृदयामध्ये समाविष्ट करून त्याला धडे देण्याचे काम जगन्नाथजी दळवी आपल्यामध्ये करत असताना अनेक जे घडवतात पोलीस महाशय. आणि आपण आज सुद्धा खेळताना पाहतो अनेकांना, दत्ता खेळले, आपले नुकतेच भोईर सर सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत, संतोषजी भोईर, मोहनजी भोईर माफ करा, हे सर्व आपले पोलीस महाशय. MPSC घडवतात सर, क्या बात आहे. फार मोठी परीक्षा, अत्यंत मोठी परीक्षा. MPSC UPSC युनियन अँड एम म्हणजे महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. येस, फार मोठं नाव आहे ते. UPSC MPSC ते घडवणं म्हणजे फार मोठी व्यक्ती बनणं आहे. कलेक्टर असतील अशा वेळेला फार मोठे अगदी जबाबदाऱ्या घेणारे व्यक्ती घडवत असतात आणि ते घडवणारे जगन्नाथजी दळवी. इथे एक वाईट आले पाहतो आपण, धावसंख्या 1 पुढे जात असताना 12 वरती, एके गडी बाद नाहीये, मोठे फटके एकच आल्यात. तसं पाहता एक षटकार आलाय रोशनच्या बॅट फोन, त्यानंतर अचूक मारा करण्याचा प्रयत्न अमान करतोय गोलंदाज. इथे चेंडू खाली राहिला, अगदी पूर्णपणे फुल लेंथ वापरला गेला, त्याला खोदून काढणं भाग पाडलं. चेंडू अगदी जागेवरच अगदी गुदगुदल्या करत जात असताना तिथे अण्णा सरांच्या बाजूला गेला. एक धाव प्राप्त झाली तलेवाडी संघाला. धावसंख्या 13 वर, 13 धावा, 4 ओव्हरची मॅच. परिसर बघा किती सुंदर वाटतं. समोर अगदी सह्याद्रीच्या रांगा पाहू शकता आपण, सह्याद्रीच्या कपारीमध्ये असलेल्या परिसर. शहापूर मुरबाड तालुका एक निसर्गरम्य परिसर आहे. निसर्गाचं सानिध्य आणि निसर्गाचं वरदान या दोन तालुक्यांना लाभलंय. इथे बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली, स्टोकला चेक केलं, चेंडू धावतोय पळतोय, पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये जात असताना वेगाने अगदी तिथे फिल्डर तर बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, पण तो चेंडू आतमध्ये फेकलाय. फनी मोमेंट, हा ही रील व्हायरल होईल. तिथे बघा अजून काय काढले, अजून फनी मोमेंट. पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, तिथे चौकार चेक करण्यास सांगितलंय. आपण चौकार चेक करूया असं सांगितलेलं आहे, कारण पंचांना संभ्रम आहे. फक्त इथे बघा भीतीचं वातावरण तयार झालंय. आता तिथे बसलेले आमचे प्रेक्षक मंडळी म्हणजे आयोजक मंडळी ते सुद्धा उठलेत. त्यांना एक माहिती आहे की कधी फिल्डर आपल्या अंगावरती येईल आणि सांगू शकत नाही. स्किट झाला होता अगदी, याला म्हणतात स्वतःला समर्पित करणं, समर्पण, डेडिकेशन अबाउट द क्रिकेट, डेडिकेशन अबाउट युअर ड्रीम्स. जसं जगन्नाथ दळवी साहेबांनी सांगितलं की मी स्वतःचं स्वप्न साकार करतोय, माझ्या स्वप्नामध्ये मला अनेक पोलीस घडवायचे आहेत. चौकार तिथे दिलाय. MPSCच्या माध्यमातून त्यांना फार मोठे कलेक्टर्स घडवायचे आहेत, राज्य कारभार सांभाळणारे घडवायचे आहेत. नितीनजी कडो साहेबांचं आगमन दरम्यान, या नितीनजी आपण पण बाजूला राहू नका. इथे चौकाराला धावसंख्या 4 ने 17 वरती जाऊन टेपलेले आहे. 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम तळेवाडी. चौकार दिल्यामुळेच बाकीच्या त्या थरारनाट्याला काय अर्थ आला नाही. बुटेरे सरांनी दर्शवलं आम्हाला की सर तिकडे आधी चौकार चेक करूया, त्यानंतर पुढच्या गोष्टीचा काय विचार करण्याची गरज पडली नाहीये. हा पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, तिथे अंडर फेकी केली आहे. पंचांनी दर्शवलंय, तिचा पंचाची मागणी केली आहे. ओरिजिनल डिसिजन त्यांचा आउट आहे, तरी सुद्धा ते सांगतात की आपण चेक करूया. थांबा फलंदाज, तोपर्यंत आपण जाऊ नका बाहेर, शिक्कामोर्तब होईल, कारण निर्णय गेला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये. तिकडे आमचे जज आहेत भावड्या सर, प्रवीणजी विषय फ्रॉम मामनोली. ते मामूली व्यक्ती नाही आहे, मामनोलीचे आहेत ते प्रवीणजी विषय. फार मोठे क्रिकेट खेळल्यात या सर्वांनी, तिघांनी पण पंचांनी. कारण क्रिकेटरच पंच पाहिजे थोडक्यात, कॉमेंटेटर पण क्रिकेटर पाहिजे, तरच त्या क्रिकेटची मजा आहे. तसंच घडतंय या क्रिकेटच्या विश्वामध्ये. अंडरआर्म फेकी केली, इथे बॅट ग्राउंडेड आहे की नाही ते पाहिलं जात आहे. बुटेरे सर बघा स्टॅच्यू प्रमाणे स्तब्ध आहेत, डोळे त्यांचे त्या चेंडूकडे, आणि इथे
सर्वांचे डोळे आमच्याकडे लागलेत. इतर वेळेला आम्हाला कोणी बघत नसतो, फक्त ऐकत असतात. पण इथे मात्र सर्वांच्या नजरा आणि फलंदाज बाद. यू आर राईट सर, बुटेरे सर, क्या बात है, बहुत बढ़िया, कीप इट अप. परतला 9 धावा करून वैयक्तिक त्याच्या खेळीमधल्या बघितला. संघाची धावसंख्या 17 असताना पहिला गडी बाद केला. पहिले यशाची गवसणी घातली म्हणू शकतो. पहिली संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज अमनने. कारण मस्ट निडेड विकेट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या संघामध्ये एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत नसते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला एक विकेट जेव्हा प्राप्त होत असते तेव्हा एक मोमेंटम शिफ्ट होत असतो. जो आता मोमेंटम प्राप्त झाला आहे अमनला आणि फिल्डिंग करणाऱ्या गवाळी संघाला, तो मोमेंटम आता अबाधित ठेवता आला पाहिजे. परंतु क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी फार अवघड असतात मेंटेन करणं. पुन्हा त्या चिरू पायामध्ये त्याला खोदून काढलाय. हा बॅक टिपनी ड्राईव्ह झालाय. तिथे थड्यासारख्याला शॉर्ट कव्हरला फिल्डर होता. फेकी करेपर्यंत तिथे एक धाव घेता घेता नाकीनं आलं होतं. कॉल थोडासा उशिरा स्वीकारा नॉनस्ट्रायकरनी आणि त्याने नंतर स्वतःला सांगितलं की नाही, मला धाव कंप्लीट करायची माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी. मी नाही खेळत माझ्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी. मी फक्त खेळतोय माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या क्रिकेटच्या ध्यासासाठी, माझ्या क्रिकेटच्या श्वासासाठी, माझ्या क्रिकेटच्या स्वप्नांसाठी, माझ्या क्रिकेटच्या छंदासाठी मी तो जोपासतोय. क्रिकेट 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 म्हणून या क्रिकेटनी पूर्ण जगाला वेड लावलंय. आणि नशिबाची बाब म्हणजे आपला भारतातील महाराष्ट्रीयन गॉड ऑफ क्रिकेट आहे मिस्टर सचिन तेंडुलकर. त्याने घडवली आहे ISPL ची संकल्पना आणि त्या ISPL मुळे टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत. म्हणजे साहेबांनी आपल्याला खूप काय दिलंय, त्यांना सुद्धा खूप काय मिळालंय. आपलं प्रेम मिळालंय, कोट्यावधीची धन दौलत मिळाली आहे. परंतु त्यांनी सुद्धा देण्याचा धाडस दाखवला आणि त्याचा सुद्धा ध्यास आहे की मी काहीतरी डेडिकेट करू इच्छितो माझ्या जगातील माझ्या लाडक्या खेळाडूंना, जे गल्लीमध्ये खेळतात, स्ट्रीटला खेळतात, स्ट्रीट टू स्टेडियम असं त्यांची आपण ॲडव्हर्टाईज नेहमीच पाहत असतो. ISPL ची अजय देवगण असतात, अक्षय कुमार असतात, गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर असतात. म्हणून ISPL ला आणि या टेनिस क्रिकेटला गल्लीतून स्टेडियममध्ये नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली ती सचिन तेंडुलकर साहेबांनी आणि अमिताभ बच्चन साहेबांनी. इथे एक षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 18 वरती 1 गडी बाद. येस, आमचे स्कोरर पण बघा लगेच माझं लक्ष वेधून घेतलं की आपण नाही विसरू शकत साहेबांना. निलेशजी मला सांगतात की ओमकार तारमाळे आपला शेराचा शेर तो IPL मध्ये धडकलाय. माहिती असेल आपल्याला. फार मोठी मेहनत, वडिलांचे आई वडिलांचं स्वप्न. पहाटे 3-4 वाजता उठून अकॅडमीजमध्ये जात होता. मुंबई असेल, नंतर त्रिपुरा, दिल्लीपर्यंत वाऱ्या केल्या. फक्त स्वप्न धरलं की मला पप्पा, मला घडायचे, मला बनायचे, काहीही करा, मला फक्त फायनान्स उपलब्ध करून द्या, फक्त तुम्ही मला एवढा सपोर्ट करा, मी तुमच्या त्या सपोर्टमुळं तुमच्यासाठी सपोर्ट बनणार. आणि तो सपोर्ट बनला. आता तो करोडोमध्ये खेळणार आहे. 30 लाख नथिंग आहेत ओमकार तारमाळेला. शुरुआत है, ये झांकी अभी अभी तो उसके पूरे जीवन में पिक्चर और बहुत कुछ बाकी है. ओमकार तारमाळेला आपण शुभेच्छा देऊया नक्कीच. सनरायझर हैदराबादकडून तो खेळणार आहे IPL. काव्या मारनने सुद्धा त्याला पसंती दिली आणि तो चमकणार आणि चमकलाय सुद्धा. ओमकार तारमाळे लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑनचा फिल्डर पाहतोय, प्रेशर पण उंच उडी घेतलीये परंतु आवाक्याच्या बाहेर आउट जातो पार्क. मॅक्झिमम षटकार. सरळ बॅटनी नजर स्थिर होती, डोकं स्थिर होतं, हँड आणि आय कॉम्बिनेशन जुळलं आणि संगम झाला चांगला फटक्याचा. फटका इथे मात्र चटका. आता चटका लागला. पाणी घेऊन जा पटकन प्लीज. धावसंख्या 25 असताना हा प्रकार घडला. लगेचच पाणी घेऊन जा. सांभाळा मित्रांनो. सनग्लास पण वापरा खेळताना. डोळ्यावरती तुमचं चष्मे गॉगल वापरा. ट्रान्सपरंट असू द्या, भले ते गॉगल नसू द्या, रेबॅनचे साधे वापरे तरी चालतील, पण तो वापरत जा. कॅप वापरा. सांभाळा स्वतःला. डोळे महत्त्वाचे आहेत, अनमोल गोष्टी आहेत. या गोष्टी घडामोडी होतात. जसं आपण सचिन तेंडुलकर साहेबांचं एक उदाहरण दिलं. 1989ला वकारुनीचा असा चेंडू लागला. 2 डोळ्यांच्या मध्ये नाक पण फुटलं होतं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पूर्णपणे कपडे भिजले होते, शरीर भिजलं होतं. आज या
मानुलीकर चषकासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचे, रसिकांचे आणि क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत. मी 2 दिवसापासून या मॅचचे लाईव्ह कॉमेंट्री टी व्हीवर पाहत असतो. मला फार वेळ आहे. ॲक्च्युली हे मैदान 1995 साली आम्ही घडवलं. इथे मैदानात स्पर्धा सुरू केल्या 1995 साली. 3,333 रुपयाचं पहिलं बक्षीस होतं आणि आज या भव्यदिव्य स्पर्धा बघताना खूप आनंद वाटतो. त्यातल्या त्यात मला एक गोष्टीचं फार बरं वाटतं आहे की या स्पर्धा चालू असताना जी लाईव्ह कॉमेंट्री असते, या कॉमेंट्रीमधून फक्त कॉमेंट्री नाही आहे, तर जीवन घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन ही 2 मंडळी इथे करत असतात. मला जर नावं समजली तर फार बरं होईल. कालपासून दादा तुम्ही सर खूप छान कॉमेंट्री करत आहात. यामुळे एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावीशी वाटेल की कॉमेंट्री म्हणजे फक्त लाईव्ह क्षणाचं तुम्हाला सांगणं हे नाही आहे, तर जीवनाचं रहस्य काय आहे, जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि मुलांनो खरोखर या गोष्टी आपण पण शिकलो पाहिजेत. यासाठी मी सर तुमचे फार फार आभार व्यक्त करतो आणि आमच्या या मानुलीकर चषकासाठी तुम्ही येऊन 4 चांद लावले त्याबद्दल तुमचेही मी खूप खूप धन्यवाद आहे, ऋणी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. जगन्नाथजी दळवी साहेब, तुमचे हे मौलिक शब्द आम्हाला आयुष्यभर आम्ही विसरणार नाही आहे आणि तुमचं हे मार्गदर्शन, तुम्ही जे आम्हाला प्रेम दिलं आणि आम्हाला शाबासकी दिले, हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. फार मोठं बक्षीस तुम्ही दिलं आहे आणि आपण आपल्यावर रजा घेत असताना पाहतो आपण जगन्नाथजी दळवी साहेब आविष्कार अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष. त्या दरम्यान मैदानामध्ये विकेटचं पतन झालं. झेलच्या रूपामध्ये बिग विकेट डाऊन आणि मोठा झेल टिपला, फलंदाज बाद झालाय. जगन्नाथजी दळवी साहेबांना सुद्धा आनंद गगनात माविण्याचा झाला. अक्षरशः माझ्या हातातून माईक ओढून घेतला. मी सरप्राईज झालो की असं काय झालं, कोणी पाठीमागून माईक घेतला. बघतो त्यांना बोलायला त्यांना फार ते कासावीस झाले होते आणि नक्कीच आम्ही त्यांचं प्रेम स्वीकारतोय, कुमार बाबरे आणि मी सुद्धा, आणि त्यांनी आम्हाला चांगले कॉमेंट्स दिले त्याबद्दल धन्यवाद. इथे विकेटचं पतन झाल्यानंतर बघितलं आपण 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या फार वेगाने पुढे जात नाहीये, फक्त थांबले ती 26 वरती पाहतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि गडी बाद झाले. ते 2 मैदानामध्ये आहे योगेश आणि हर्ष नावाचे 2 फलंदाज, नरेश आणि योगेश. नरेश आणि योगेश दोघांमध्ये यश दडले मित्रांनो. आणि जगन्नाथ दळवी साहेबांनी यशाबद्दल तुम्हाला सुद्धा सांगितलं की कॉमेंटेटर म्हणजे त्याच्यामध्ये मी नुकता एकटाच नाही आहे, कुमार बाबरे असतील, निखिल टोंबरे असेल, या परिसरामध्ये गाजावाजा करणारे सुनील शेळके असतील, दीप असेल आपला लाडका सर्वांचा, हे सर्व कॉमेंटेटर ह्या परिसरामध्ये, सोमनाथ खाडे सर असतील, ज्यांनी मला अनेक संधी परिसरात दिल्या आणि सरांनी सांगितलं की यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रयत्न करता करता तुम्ही इतरांकडून मोटिवेट सुद्धा झालं पाहिजे, मोटिवेशन तुम्ही प्राप्त केलं पाहिजे. तुम्ही जे तुमच्या कानावर ते शब्द पडतात, मग ते कॉमेंटेटरचे असो किंवा एखाद्या मार्गदर्शकाचा असो किंवा एखाद्या नेत्याचा असो किंवा एखादा भाषण करणाऱ्या व्यक्तीचा असो, तुम्ही ते मनामध्ये ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुम्ही त्याचा जेव्हा वापर करता तेव्हा तुम्ही नक्कीच यशाला गवसणी घालू शकता. इथे यशस्वी चौकार होते मैदानामध्ये 4 रन. होता बघितलं आपण त्या ठिकाणी मौली लाईव्हला सुद्धा बघतात की हा चेंडू अगदी सुरेख होता, गुड लेनचा टप्पा होता, बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि मस्त समोर अगदी उडवला होता. 4 धावांसाठी गॅप शोधला तिथे. 30 धावा कंप्लीट केल्या. पहिली इनिंग सुरू आहे. तलेवाडी संघाची पाहतो आपण. शेवटचं षटक सुरू केले गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून पाहतो आपण. पहिला चेंडू पडला आणि पहिल्या चेंडूमध्ये हा बहारदार चौकार आला. धावसंख्या 30 वर. पुढचा चेंडू राऊंड विकेट. इथे पूल केलाय. हा पॉवरफुल नाहीये. 45 क्रमांकाचा फिल्डर तिथे झेल टिपत नाहीये, सोडलाय. जर्सी तर रोहित शर्माचीच घातली, पण तो त्या पद्धतीने तिथे परफॉर्मन्स नाही झालं आणि पाहता पाहता तिथे अगदी जीवनदान मिळालं. धावसंख्या 2 पडे 32 वरती तलेवाडी संघाची. कॅच बीच मॅचेस असं म्हटलं जातं आणि खरी गोष्ट आहे, वाक्प्रचारच आहे. क्रिकेटचं टॅगलाईन ब्रीद वाक्य म्हटलं जातं. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अनोखा खेळ. जर तुम्ही झेल पकडले नाही तर तुमच्या क्रिकेटला अर्थ राहत नाही, तुमच्या बॉलरला अर्थ राहत नाहीये. त्याचं मनोबल खचलं जातं, खाली जातं. आत्मविश्वास वाढवता आला पाहिजे. आत्मविश्वास भरा फेकलाय, मोठा फटका. हो, इथे सुद्धा झेल निसटलाय. 2 हाताच्या मध्ये चेंडू पडेल असं वाटलं. सर्वांनी डोक्यात हात आणि झाला घातपात. येतोय हा षटकार लकी.
जयेशने तिथे सीमारेषा सुद्धा बघितली होती, पाय सुद्धा चांगले नियंत्रित केले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतः थोडं स्टेज जर झाला असता, स्वतः शरीराला ताण जर दिला असता, त्राण दिला असता आणि स्टेज जर झाला असता किंवा उंच उडी घेतली असती तरी सुद्धा इथे हा फटका सेव्ह करता आला असता किंवा झेल सुद्धा प्राप्त होऊ शकला असता. आणि असे झेल चिकटले पण जातात, लपकले जातात. इथे हा षटकाराला योगेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या तलेवाडी संघाची 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 वरती 38. 3 चेंडू पडलेत. चेंडू क्रमांक 4 तो सुद्धा स्वेर आहे. आमच्याकडे बोलतायत बुटेरे सर सांगतात बघा ऍक्शन बघा, हा मायकल जॅक्सन. येस येस यू आर राईट सर. वा कीप इट अप. मस्त मस्त. हो वाईट अवांतने धावसंख्या 1 पुढे 39 वर. हे पंच असले की आम्ही अजून आम्हाला मजा येते. आणि आज आम्हाला अन्न पण जोडले गेलेत. आमचे जुने मित्र, जुने नाही आता मित्रच आहेत ते, चांगले मित्र आहेत, चांगलं व्यक्तिमत्व. शेलारीचे इथे सुपुत्र. इथे काय झालंय ओ माय गॉड, कुठे चेंडू फेकायचा होता कुठे गेला आणि त्या दरम्यान कसं बस बघितलं, कसं बस नव्हे तर अगदी संधीचं सोनं करत असताना 2 धावा जोडल्या योगेश नावाच्या ह्या मातबर लेफ्टी बॅट्समनने. चाणाक्ष दिसतोय, चाणाक्ष बिरबल आहे. फटके पण प्रेक्षणीय मारतोय. हा खोदून काढलाय, हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता, तिथे लॉंग ऑफ आहे. तो सुद्धा फॉर्मलिंग करतोय, दडपण घेतोय. आणि या दरम्यान काय केलंय, कलेक्शन लेट केलंय आणि तिथे ग्रेट रनिंग झाली. पण तो पंचाने दर्शवली की आपण चेक करूया. चेक केलं जात आहे. बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या. आधीचा सामना आठवा मित्रांनो. तुम्हाला जगन्नाथ दळवी साहेबांनी तर चांगलंच सांगितलं, खूप चांगलं सांगितलं. तुम्ही तो सामना आठवा का एक धाव किती महत्वाची असते. जर तुम्ही आधीच्या त्या इनिंगमध्ये एक धाव जर तुम्ही कमी दिली असती तर, किंवा तुम्ही काय ते चुका केला, एक धाव तुम्ही जास्त दिली होती, तुम्हाला ते कळलं असेल तर ती एक धाव आली नसती. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला किती महत्त्वाच्या असतात. बारीक बारीक तुम्ही या ठिकाणी जर चुका टाळल्या तर तुम्ही मोठा फायदा घेऊ शकता, मोठा यश इथे स्वीकारू शकता. इथे थोडासा लेझीपणा दाखवला बघा. थ्रो तर बरोबर आला होता, पण तो तिथे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चेंडू एसटीला धडकला नाही गेला. त्या दरम्यान बॅटरला चान्स मिळाली. तिसरे पंच भावड्या सर त्यांच्या घरीच्या नजरेने बघतात बघा इथे स्क्रीनवरती. आणि पाहिलं जातं ही बॅट ग्राउंडेड झाली आणि त्यानंतर बेस उडाली आहे. फलंदाज सेफ, नॉट आउट. NOT बुटेरे सर यू आर राईट, प्रवीण सर यू आर ऑल्सो राईट. आणि धावसंख्या राईटच आहे आमचे सांगतायत सर. 42 वर की 41. इथे फलंदाज क्लीन बॉल झालाय. फलंदाज क्लीन बॉल झालाय. करेक्शन करतो आम्ही. अपडेटेड स्कोर सांगतील मला माऊली इव्हेंट्सवाले आणि आमचे स्कोरर. 43 बघा करेक्टेड आहे, कारण 2 धावा जोडल्या नव्हत्या आणि इथे विकेटची जोडणी झाली आहे. आणि हा चेंडू शेवटचा होता का, बरोबर. म्हणजे सर्व 4 षटकं समाप्त झाली आणि धावसंख्या बरोबर 43 होती. 3 गडी बाद. 44चं टार्गेट सर. 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 11.0च्या वेगाने करायच्या 44 धावा टीम संघर्ष 11 गवाळी संघाला. मस्त गाणं वाजवलं आणि बघा काय सुंदर दृश्य बघा. मानिलिका चषक क्या सुंदर लगती हो, खूप लगती हो. ये ट्रॉफी बहुत सुंदर है आणि त्यासाठी सुंदर नियोजनबद्ध आयोजन केलं गेलं. क्रिकेटची सौंदर्यता आपल्याला लुटायला मिळते ह्या जय हनुमान क्रीडांगण शिरवली या ठिकाणी. आणि आम्हाला विशेषतः ह्या क्रीडांगणासाठी सहाय्य केले सन्माननीय मान्य श्री वाल्मिकजी मुके साहेब आणि सन्माननीय मान्य श्री संतोषजी मुके साहेब. आम्ही आपले आभार व्यक्त करतोय की तुम्ही तुमच्या कृपेने गेली 12-13 वर्ष या मैदानाला क्रिकेटच्या माध्यमातून फार मोठं योगदान देऊन मैदानाचं नावसुद्धा वाढवलं आहे, तुमचं नावसुद्धा रोशन केलं आहे. आणि तुमच्याच नावाच्या रोशनाच्या खातीर आम्ही तुम्हाला सुद्धा शतशः आभार व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा देतोय. आणि आता बघूया आपण ह्या दोन्ही पण संघांना शुभेच्छा आपल्या आहेतच, पण तो कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ परतेल. एका बाजूला आहे तो तलेवाडी, दुसऱ्या बाजूला पाहतोय संघर्ष 11 ज्याला आता धावांचा पाठलाग करायचा आहे. संघर्ष 11 गवाळी संघ. 44चं टार्गेट.
24 चेंडूमध्ये कशा प्रकारे पार करेल गबाली संघ आपल्याला ऐकवतील. एक उत्कृष्ट समालोचक कुमार बाबरे आपल्या परिसरातील नावाजलेले समालोचक सलग 4 दिवस बहुतेक ते या स्पर्धेशी जोडले गेलेत आणि आज सुद्धा मला त्याच्यासोबत इथे कॉमेंट्रीसाठी बोलवण्यात आलं. त्यासाठी मी सोमनाथजी खाडे, निखिलजी ठोंबरे, तानाजी आगिवले आणि आपले सरपंच साहेब नामदेवजी कडव, ज्ञानेश्वरजी कडव या सर्वांचे आभार व्यक्त करतो की अशा संधी जेव्हा जेव्हा मिळतील या परिसरामध्ये नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडून जास्तीत जास्त चांगलं समालोचन व्हावं आणि तुम्हाला आम्ही प्रोत्साहित करून तुम्हाला यशाची गवसणी घालण्यासाठी काहीशे 2 शब्द आमच्या मुखातून निघावं तोच आमचा छोटासा प्रयत्न आहे. चला आपल्याला जॉईंट होतील कुमार बाबरे सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वातामध्ये ऐकत होतात. भरपूर चांगलं समालोचन, मंत्रमुग्ध करणारं समालोचन ज्यांच्या माध्यमातून सातत्याने याचे मात्र ऐकायला मिळत असतं. आणि आज देखील जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित माडुलकर चषकामध्ये दाखल झालेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत. सध्याच्या घडीला ऑनगोइंग मॅचकडे जातो. एका साईडला संघर्ष 11 गबाली आणि त्यांच्या विपक्ष तळीवाडी हा संघ. संघर्ष 11 गवालिया मागचा सामना कोण विसरेल. एक बॉल एका ताब्याची आवश्यकता असताना तो सामना डिफेंड केला होता. नक्कीच काय घडलं होतं त्या मैदानामध्ये प्रश्नाचं उत्तर देखील आता प्रश्न भरपूर उपस्थित असतील आणि विचार करण्यास देखील भाग पडलं ते मात्र विपक्ष टीमला. सध्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये 43 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सोडल्या जातात आणि 44 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं गेलं या गवाली संघासमोर. भरपूर चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून एक मॅचमध्ये पाहायला मिळतोय. परंतु आता या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ सध्या पाहायला मिळेल. चला विनंती असेल विलंब करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकाच महत्त्वाचं राहील. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर गणेश मात्र इनबॅट केलं जाते. 5 रन दिलं जाते षटक क्रमांक 1 मध्ये. पहिला बॉल समोर उडवला, बॉल बिग हिट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार लोंगान बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिक याच्या बॅटमधून आलेला पहिल्या बॉलवर धमाका, आक्रमण, घनगती प्रहार, षटकार. देसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नयनदादा देसले, आपणास विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आणि मुख्य मंचावरती स्थान पण नवा आपलं देखील सरचे स्वागत आहे. या दादा आपलं देखील मोस्ट वेलकम. पहिल्या बॉलवर आक्रमण, पहिल्या बॉलवर स्टार्ट, वॉटर स्टार्ट. षटकाराने फ्लाइंग सुरुवात केली बॅटिंग करत असताना टीमची म्हणजे गवाली संघाची. मिस्टेक झाली, मिसअंडरस्टँडिंग. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रोटेक्शन हाय लेवलचं असावं लागतं. एक गाव एक संघ खेळत असतं, एक मिस्टेक देखील महागडी ठरू शकते. कारण की टार्गेट जर छोटं असलं तर या ठिकाणी प्रयत्न मोठे करावे लागतात आणि ते काम या मॅचमध्ये आता करावं लागेल तलेवाडी या संघाला. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका बसला. मिस्टर मिक्स्टोक इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मध्ये टिपला जाईल आणि संपला जाईल. ऋतिक या खेळाडूचा खेळ. ऋतिक बॅक टू द आउट. आठ धावा टीमच्या स्कोर कार्डवर या मॅचमध्ये इक्वेशन पाहिलं तर 21 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 36 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच आपण उल्लेख केला होता की जेव्हा आव्हान छोटं असतं तेव्हा प्रयत्न मोठे करावे लागतात आणि या मॅचमध्ये तलीवाडी संघ देखील भरपूर चांगले आहे. प्रयत्न करताना देखील सध्याच्या घडीला पाहतोय. विकेट टिपली जाते. गणेश बॉलिंग मार्क षटक क्रमांक 1 मध्ये 5 रन दिलं जाते. P1च्या षटकामध्ये भरपूर चांगली
गोलंदाजी देखील पाहायला मिळते. डॅक्सिंडरचा ट्रॅक फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये त्या ठिकाणी या काउफेसला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली जाईल. चांगली फिल्डिंग, चांगली ॲक्युरेट फेकी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच प्राधान्य दिलं जातंय. गणेशच्या विरुद्ध पहिला बॉल बाय षटकार ठोकला होता, परंतु स्वतःला शांत ठेवलं, डोकं शांत केलं, माइंड सेट केलं आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि चोख प्रत्युत्तर देखील देताना विकेट काढून आपण जे मात्र बॅटर ऋतिकला पाहिलं. चांगला बॉल लेन बॉल, कटर बॉल, टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेताना देखील पहिलं बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असते. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये आला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल करत नाही, चूक पकडला जाईल. रोशनच्या खेळीचा देखील अंत झालाय. रोशनला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडले. रोशन बॅक टू द डगआउट. पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल धावपळकावरती धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एलिव्हेशन इतकं चांगलं नव्हतं, त्याच अनुषंगाने हा फटका फसला आणि बॉल थेट जाऊन विसावला फिल्डरच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट केला त्या ठिकाणी. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. खऱ्या अर्थानं नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व, समाजसेवक, गरिबांचे वाली असे असणारे नक्कीच सन्माननीय आदरणीय गणेश पाटील साहेब या ठिकाणी नुकताच त्यांची क्रीडानगरीमध्ये उपस्थिती लाभली आणि नक्कीच या स्पर्धेवर आणि या विभागात सातत्याने या स्पर्धेवर आशीर्वाद ठेवणारे म्हणजेच नामदेवजी कडव साहेबांचे खास मित्र असे सन्माननीय गणेशजी पाटील साहेब नुकताच ज्यांची क्रीडानगरीमध्ये आणि मुख्य व्यासपीठावर ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या मिस्टर म्हणजेच माजी त्यांच्या मिस्टर पुष्पाताई गणेश पाटील, त्यांच्या मिसेस पुष्पाताई गणेश पाटील म्हणजेच ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष त्या देखील आहेत आणि त्यांचेच मिस्टर गणेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. खास काल नामदेवजी कडव साहेबांचा वाढदिवस झाला आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचं देखील धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो गणेशजी पाटील साहेबांचं. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा आणि या स्पर्धेची उंची वाढवल्याबद्दल तुमचा पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. ऑन स्क्रीनला देखील आपण गणेश पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्यानं पाहतोय. भरपूर चांगलं गोड व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व, एक समाजसेवक आणि सातत्याने या प्रत्येक स्पर्धेवर आशीर्वाद ठेवणारे आणि नामदेवजी कडव साहेबांचे खास मित्र असे गणेशजी पाटील साहेब यांचं नुकताच इथे शुभागमन झाले आणि नामदेवजी कडव साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्यात. सन्माननीय रमेशजी म्हाडसे, म्हसा परिसरातील एक सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तसेच बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अभयजी केदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तत्पुरती आपण मॅचकडे बोलतोय. डाऊन द ट्रॅक फटका खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल करत नाही चूक. वाट कॉट जबरदस्त झेल संपादित केलाय आणि आता विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानामध्ये बसतोय चौथा. बॅटिंग करत असताना गवाळी संघाला. दीपक बॅक टू द डगआउट.
वॉटर बॉलिंग काय गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये रोशन नावाचा परिचय सध्या मैदानामध्ये देतो. मानवलीकर चषक 2026 प्रत्येक टीमने स्वप्न पाहिले. स्वप्नांना आकार देण्यासाठी या ठिकाणी धडपड आणि मेहनत आणि संघर्ष भरपूर करताना सध्याच्या घडीला तलेवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. वॉटर बॉलिंग शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असे. स्टील 1 टू गो. चला विलंब करू नका. शेवटचा बॉल अगदी खोळ्यात बॉल होता. पुढ्यात टाकला होता. स्विंग अँड मिस फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिमत जाऊन पोहोचले 12 आकड्यावर. मागचं इक्वेशन जर पाहिलं 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता असेल. भरपूर अपेक्षा असलेल्या मॅचमध्ये समीर या बॅटरकडनं समीरला देखील आता आपले हात खोलावे लागतील कारण की जसजसे चेंडू फडतात तसं इथे प्रेशर निर्माण झालं आहे गव्हाळ या संघावर. संकट मोचकची कामगिरी देखील या ठिकाणी करावी लागेल. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने नुकताच ज्यांची क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं भव्य स्वागत देखील झालं. असे सन्माननीय आदरणीय एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने दबदबा ठेवणारे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे गणेश पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. तर ज्ञानेश्वर कडाव यांच्या शुभ हस्ते आपण गणेश पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी संपन्न करत आहोत. मोलाचा वेळ ज्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी दिला असं गणेशजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये तुम्ही उपस्थिती दाखवली आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. तसेच सन्माननीय बदलापूर विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक अभयजी केदार साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नामदेवजी कडव यांच्या शुभ हस्ते बदलापूर विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून त्याची ओळख सातत्याने बदलापूर मध्ये राहिली. असे क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे सन्माननीय आदरणीय अभयजी केदार साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन धन्यवाद. तुम्ही देखील आजच्या दिवसामध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, उंची वाढवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. तसेच सन्माननीय मसा विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक रमेश मारसे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. या दादा आपलंही या ठिकाणी मान सन्मान स्वीकार करा. नामदेवजी कडव मानवली गावचे विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण रमेश मारसे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. मस्सा विभागातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन रमेशजी मारसे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आभार. नुकताच तानाजी शेठ आगिवले यांचा शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावर. मागचं इक्वेशन पाहिलं तर 7 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅचमध्ये नक्कीच एखादा मोठा फटका बॉलवर आवश्यकता राहील. ऑन साईडला वळवायचा होता आणि त्या ठिकाणी या विकेट किपरचं जजमेंट थोडं खराब पाहायला मिळतंय. त्याच्या अनुषंगाने एक सिंगल इक्वलली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावर. आता मागचं इक्वेशन पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 21 धाब्यांची आवश्यकता.
ची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीर आतापर्यंत संघर्षमय खेळ या मॅच मध्ये करतोय. 9 बॉल खेळलाय आणि 9 बॉल मध्ये 13 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. हात खोळावे लागतील मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, हिरो बनण्यासाठी. या धावा या ठिकाणी चेस करावे लागतील. पहिल्या बॉलवर इथे हात खोळले. चेस मोठी असेल. डीप फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केलं, एक्झिट केलं, गॅप खेळला, शोधला होता, परंतु नक्की चेस मोठी होती फिल्डरला. परंतु बॉलला चांगलं शर्यत अजून संपली नाहीये, कारण की मी आणि आम्ही इथे जिंकलो नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवला जातोय. तोपर्यंत नक्कीच धावफलकावरती धावसंख्या 2 ने पुढे सरकताना देखील आपण पाहतोय. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन 5 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला वळवायचा प्रयत्न केला होता. सुवर्ण संधी होती. एक बॉल देखील महत्वाचं राहील मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये विश्वास संपादित केले. कॅप्टनने विश्वास संपादित केले. ते मात्र गोलंदाज हरेश्वर संघाने नरेश्वर आणि विश्वास संपादित केलाय संपूर्ण गावाने. आणि त्या विश्वासाला सातत्यात आणण्यासाठी प्रयत्न देखील भरपूर करतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला बोलवलं. बॉल डीप मध्ये फॉरवर्ड केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. स्क्वेअर लेगला अगदी बॉल अडवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी देखील एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. आता मॅचचं इक्वेशन हळूहळू बदलत चाललंय. आता संघर्ष 11 गबाळ या संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय. संघर्ष प्रमाणे संघर्ष देखील करतोय. स्ट्रगल देखील करतोय, कारण की प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी फेकून द्यावा लागेल. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. ऑन साईडला इथं बोलावलंय मॅच मध्ये. ओहो, क्रुशियल मोमेंटला आलेली विकेट. असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, मॅच पुन्हा एकदा जिवंत करेल, परंतु हे मान्य नव्हतं. क्षेत्ररक्षकाला पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. आणि सध्या आपण मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 2 बॉल 17 म्हणजे कोणताही चेंडू या ठिकाणी अमांतर फेस केला नाहीये. तर नक्की तलेवाडी हा संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो. बांदिवली संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बांदिवली संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. ओहो, आणखीन एक या ठिकाणी जबरदस्त झेल पकडला जातोय आणि आल्या पावली परत जातोय. गोल्डन डकचा शिकार प्रकाश बॅक टू द डगआउट. अप्रतिम संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतंय. ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पुष्पाताई गणेश पाटील यांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळत होतं. सुप्रसिद्ध नक्की समाजसेवक आहेत त्या देखील आणि त्यांचे मिस्टर गणेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमात ते देखील या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचा देखील मनापासून पुनश्च एकदा धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आला होता आणि एक जबरदस्त विजय प्रस्थापित करताना आपण गोलंदाजी करणारी टीम तलेवाडी या संघाला पाहिलं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. आणि हार्ड अँड टफ लक तर म्हणजे बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गवाळे संघ मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. ज्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट घेतल्या आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. तर